नमस्कार, माझं नाव प्रगत लोकेणे. आत्ता आपण आहोत आपल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टजवळ. मागे दिसतं आहे ते आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि इथे आपल्याबरोबर आहेत ते प्रथमेश भाऊ, लोटस रिलेटिव्हचे प्रथमेश भाऊ. आणि जेव्हापासून आपलं हे इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालं आहे तेव्हा तुम्हाला माहिती आहे मुंबई 3चे रेट ना गगनाला भिडलेत आणि त्याच्यामध्येच ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं आहे की पेण रायगड येथे मोठं ग्रोथ सेंटर येणार आहे, ग्रोथ सिटी क्रिएट होते. तर त्याच्यामुळे झालं काय की तिकडचे रेट पण आता वाढायला लागले आहेत. पण आता प्रथमेश भाऊ, जमिनीचे जे रेट आहेत तर ते जवळजवळ इकडे आपले चिरनेर म्हणा त्या भागामध्ये जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये गुंठे आहेत. पण आता सामान्य माणसाला परवडेल असं 2 लाख रुपये गुंठ्यापासून जागा अवेलेबल आहे का? हो, आहेत आपल्याकडे अवेलेबल. आपला हा कसा आहे, पेण रायगड ग्रोथ सेंटर जो भाग आहे तो आपला देवेंद्र फडणवीसजींनी खूप चांगल्या प्रकारे एक आपला सांगू शकतो की आपला हा पूर्ण पार्ट डेव्हलपमेंटसाठी दिलेला आहे, म्हणजे आपला पेण रायगड ग्रोथ सेंटरमध्ये. आता त्यामध्ये हा पूर्ण पार्ट मुंबई 3.0 मध्ये पडतो. ओके, त्यामध्ये हा पूर्ण भाग 124 गावांचा आहे जो आपल्या डेव्हलपमेंटमध्ये गव्हर्नमेंटच्या थ्रू MMRD आणि सिडको आपली डेव्हलपमेंट करत आहे. ओके, आता त्यामध्ये आज आपण जे सर्व बघतोय तो एक ॲग्रिकल्चर फार्म लँड आहे, म्हणजे जसं एक आपलं नॉर्मल गाव असतो तसा. पण येणाऱ्या काळात जसं आज आपलं हे एअरपोर्ट डेव्हलप झालं तसंच आपला हा पार्ट जो आहे तो सुद्धा डेव्हलप होणार आहे फ्युचरमध्ये. तशी आपली नवी मुंबई जी आपण बघतोय, आपली नवी मुंबई सुद्धा. पण लोकांना महत्वाचं म्हणजे 2 लाख रुपये गुंठ्यापासून जागा अवेलेबल आहे ना? हो, आहे. ओके, मिळेल ना? हो, ओके, तर ती आपण बघणार आहोत आता. तो बघा आपल्या मागे दिसतं ना ते आपलं हे नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्याच्या आता पार्किंगमध्येच आहोत आणि तुम्हाला माहिती आहे एअरपोर्ट जेव्हा सुरू होणार होतं तेव्हा त्याच्या आधी म्हणजे कितीतरी वर्षाआधी आपलं जे उल्वेची जी टाउनशिप आहे तर ते डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आज एअरपोर्ट पण डेव्हलप झालं आणि उल्वे टाउनशिप पण डेव्हलप झाला. पण काही वर्षापूर्वी उल्वेमध्ये पण ॲग्रिकल्चर लँडच होती. तर त्याच अनुषंगाने आत्ता या नवी मुंबई एअरपोर्टच्या आजूबाजूलाच काही किलोमीटरच्या अंतरावरतीच तुम्हाला 2 लाख रुपये गुंठ्यापासून 10 लाख रुपये गुंठ्यापर्यंत जागा अवेलेबल आहेत. तर आज आपण वेगवेगळ्या प्राइजेसच्या जागा बघणार आहोत. तर चला निघूया आपण. बघा मस्तपैकी आता आपण एअरपोर्टमध्ये आहोत आणि इथे छान पार्किंग वगैरे पण आहे. आणि चला जरा आज नवी मुंबईचा आपला इंटरनॅशनल एअरपोर्ट पण बघूया. सो आपलं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मस्तपैकी बघा, काय भारी वाटतं, छानच एकदम. काय भारी एंट्रन्स आहे ना. अजून तरी काहीतरी फ्लाईट पकडली नाही इथून, पण आपण नक्कीच पकडू. बघा ना आता इथे जर तुम्ही जवळच तुमचं 10-15 किलोमीटरवरती घर असेल तर किती इझिली तुम्ही ट्रॅव्हल करू शकता इंटरनॅशनली. सो टर्मिनल पण बघू शकता. सो जिथे सगळे प्लेन्स लागतात बघा तिकडे आता सध्या एक आकाशा एअरचं प्लेन लागलेलं आहे. सो प्रथमेश भाऊ बरोबर ना माझी चर्चा चालू होती. प्रथमेश भाऊ, कोणे की काळी इकडे एक डोंगर होता, गावठाण होतं, कसं होतं काही वर्षापूर्वीचं हे? हा पूर्ण एरिया एक डोंगराचा भाग होता. इथे काही छोटी छोटी गावं होती. आता हे सर्व जे गाव होते ना ते आपले पुनर्वसन करण्यात आलं त्यांचं उल्व्यामध्ये. ओके, हा डोंगर अक्षरशः फोडण्यात आला आणि इथे पूर्णच्या पूर्ण एक सिटी म्हणजे आपला ह्या एअरपोर्ट उभा करण्यात आला. तर ह्या एअरपोर्टचा एरिया 1160 हेक्टरचा आहे जवळपास. आता ह्याच्यामध्ये एक फेज चालू झालाय. आपलं हे भारतातलं सर्वात मोठं एअरपोर्ट असणार आहे असं. तर आपण इकडे मस्त पैकी छानपणे आपल्या हे लँड जे अवेलेबल आहेत सध्या याचा फायदा घेऊ आपण आणि आपल्या लँडचं लोकेशन सुद्धा बघू. आणि प्रथमेश भाऊ, मी असं ऐकलं की कोणे की काही उल्वेमध्ये पण 50,000 1 लाख रुपये गुंठ्याने जागा मिळायची. हो, नक्कीच. पहिला तिथे काहीच रेट नव्हता, गाव होतं सर बेसिकली. तर गाव असल्यामुळे काय होतं की इथे काही डेव्हलपमेंट नव्हते. आपलं जसं एक गाव असतं नॉर्मल तसं इकडे डेव्हलपमेंट होतं असं. तसंच आता आपण जिथे चाललोय तिथे पण आता गावच आहे अजूनही. आता इथे रेट का कमी आहे तर आपले गाव आहे म्हणून. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही सर्व जी डेव्हलपमेंट बघायला भेटेल ती आज जसं आपण एअरपोर्ट बघतोय किंवा आपलं उल्वे बघतोय सेम असणार आहे. येस, सो बघू शकता आपलं एअरपोर्ट अजून पण काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आता आपला प्रवास चालू झाला आहे तो अटल सेतूकडे. सो बघा आता आपण आलो ते उल्वेमध्ये आणि उल्वेमध्ये तुम्ही बघू शकता मस्त बिल्डिंग्स आहेत, तिथे छान डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि कोणे की काही ही पण एक ॲग्रिकल्चर लँडच होती आणि सगळ्या ब्रँडेड बघा, डॉमिनोज, HDFC, अभ्युदय बँक ऑफ महाराष्ट्र, सगळे वेल नोन ब्रँड्स आज उल्वेमध्ये आहेत. जवळच आहे तो आपला अटलच येतो. आणि आता उल्वेमध्ये तुम्ही समोरच जिओ इन्स्टिट्यूट बघू शकता आणि त्याच्या आजूबाजूला पण डेव्हलपमेंट बघा. सो अशाच प्रकारची काही डेव्हलपमेंट आहे ना तर ती पण आपल्या मुंबई 3 मध्ये पण होणार आहे. सो ही पण नवी मुंबईचीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता हा उरण तालुक्याचाच भाग आहे. आता उरण तालुक्याचाच अजून एक भाग आहे, तो म्हणजे कोणता? उरण तालुक्याचा अजून एक पार्ट म्हणजे आपला ह्या उरण तालुक्याचा चिरनेर किंवा आपलं पिरकोन, सांगपाले, पाले, आवरे
हा पूर्ण एरिया जो आहे तो उरण तालुक्यामधला समोरचा पार्ट आहे. ओके. जो आता डेव्हलप पार्ट आहे तो आपला उलव्याचा, हा. द्रोणागिरीचा, आणि हा आपण जो भाग बघतोय तो समोरचा अनडेव्हलप पार्ट, येस. जो आता मुंबई 3.0 मध्ये गेलाय तो वाला. ओके. सो आता डेव्हलप पार्ट तर आपण बघितला, बरोबर. आता आपण तिकडे जाऊया. हा MMRDA चा ऍक्च्युली अटल सेतूचा कनेक्टर आहे. ओके. जो डायरेक्टली आपण आहे ना अटल सेतू पासून एअरपोर्टला डायरेक्ट जाऊ शकतो. आता आपण जो ह्या रोड युज करतो ना तो सध्या JNPT चा रोड युज करतोय. ओके. येणाऱ्या काळामध्ये हा जो ब्रिज बघताय तुम्ही डबल हाईटचा आहे बघा. का? कारण का इथे कंटेनरचं जास्त ट्रॅफिक असतं. ओके. पोर्ट असल्यामुळे असा एक रेशो ठेवलाय त्यांनी हाईटचा. ओके. आता पुढे जाऊन आपण डायरेक्ट अटल सेतू पासून डायरेक्ट हा ब्रिज पकडला की डायरेक्ट एअरपोर्ट मध्ये शिरू शकतो. आता आपल्याला 10 मिनिटं लागतायत, पुढे जाऊन डायरेक्ट आपण 5 मिनिटात एअरपोर्ट मध्ये. ओके. अटल सेतू पासून. आणि अटल सेतू पासून आपला पिरनेर किती लांब आहे? अटल सेतू पासून पिरकोन आपला 5 मिनिटं. 5 मिनिटात पुढे. ओके. सो म्हणजे टोटल बेलापूर पासून एअरपोर्ट पासून जर पकडलात तर 15 मिनिटात आपल्या साईट वर आपण पोहोचतो. ओके. आणि आता आपण आलो ते आपल्या अटल सेतू जवळ. मागे तुम्ही अटल सेतू बघू शकता आणि रस्त्यावरती नुसते गाड्यांची गर्दी बघा. याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की किती जोरात इथे डेव्हलपमेंट चालू आहे. आणि जिथे आपण चाललोय तिथे मी तुम्हाला बोललो की आज पण बजेटमध्ये तुम्हाला प्लॉट मिळू शकतात. 2 लाख रुपये गुंठ्यापासून 6 लाख रुपये गुंठ्यापर्यंत. त्या सगळ्या ज्या जागा आहेत या आपण आता जवळच आहेत ना, इथून 5 मिनिटावर. सो आता आपण चाललो ते मुंबई 3 ला. आणि इथे तुम्ही बघू शकता मुंबईकडे जाण्याचा रस्ता अटल सेतूचा, म्हणजे आपली कुलाबा. तर हे पण इथून जवळच आहे. एक मला असं वाटतं एक अर्ध्या पाऊण तासामध्ये तुम्ही तिकडे पोहोचू शकता. आणि हे पण अंतर इथून आता पुढे 5 मिनिटावरती आहे. म्हणजे टाउनचं जी सगळी माणसं आहेत तर ती याचा पुढे इन्व्हेस्टमेंट करत असतील ती या भागामध्ये. आणि इथे बघू शकता मोठमोठे कंटेनर, कारण समोरच आहे आपला JNPT पोर्ट पण. तर हा बेसिकली हा जो पार्ट आहे तो एक पोर्ट आणि एअरपोर्टचा कॉम्बिनेशन आहे. दुबईमध्ये जो येणारा एअरपोर्ट आता नवीन येतोय, ओके, तिकडे सुद्धा पोर्टचं आणि एअरपोर्टचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके. तर सेम वे मध्ये ही जी आपली सिटी नवी मुंबई आहे तिकडे आपला पोर्ट तर होताच, पण ह्या एअरपोर्ट नंतर हा पोर्ट एअरपोर्टचं कॉम्बिनेशन इकडे आपल्याला आता बघायला भेटतं. ओके. ओके. सो त्याच्या बाजूलाच आपलं सिटी. ओके. सो त्या अनुषंगाने जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण तेवढाच डेव्हलप होणार आहे. आणि त्याच्याशिवाय तुम्हाला तर माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलंय की ते पेन रायगड ग्रोथ सेंटर येत आहे. तर त्याच्याबद्दल तर आपण जागेवरती जाऊन बोलूच या इन डिटेल मध्ये. सो बघा आता आपण खोपटा ब्रिज क्रॉस करून आलेलो आहोत आणि इथे एक मोठा चौक आलाय. तर प्रथमेश सर नक्की हा चौक काय आणि रस्ता जातात कुठे ते रस्ते? आता हा जो समोरचा भाग आहे ना हा आपला जातो आपला द्रोणागिरी नावाशेवा स्टेशन जवळ. ओके. समोरचा पार्ट. ओके. हा जो पार्ट आहे हा आपला जातो द्रोणागिरी सिटी जवळ. ओके. ओके. तर हे पूर्ण जो एरिया आहे हा साईडचा तो डेव्हलप झालेला आहे. ओके. उरणचा हा भाग आहे उरण तालुक्याचा. 80% भाग आपण उरण तालुक्यातला बोलू शकतो डेव्हलप झालेला आहे. त्यामध्ये एअरपोर्ट पण आलं, आपलं उल्वे पण आलं, रांजणपाडाचा भाग पण आला स्टेशनचा, आणि द्रोणागिरीचा भाग पण आला. ओके. तर 80% भाग डेव्हलप आहे. आणि हा जो 20% राहिलेला भाग म्हणजे आपला मुंबई 3.0 चा पार्ट तो आपला खोपटा पासून जो चालू झालाय तो. ओके. जो आता खोपटा ब्रिज आपल्याला लागेल जाताना तो वाला. ओके. तो 20% राहिलेला भाग मुंबई 3.0 मधला. ओके. आणि त्याच्याशिवाय आपल्या पेण तालुक्यामधले पण आपल्याला जागा अवेलेबल आहे. येस. ओके. तर तिकडे आपल्याला जरा बजेटमध्ये पण जागा मिळू शकते. 100% मुंबई 3चाच पार्ट आहे. येस. ओके. ओके. चला. आणि समोर तुम्हाला ही जी बाउंड्री दिसते एकदम मजबूत बाउंड्री आहे. गेस करू शकता कोणाची बाउंड्री आहे? रिलायन्सची बाउंड्री आहे. तर प्रथमेश सर रिलायन्सची किती एकर जमीन आहे इकडे? रिलायन्सनी जवळपास इथे 5200 एकर जागा घेतलेली आहे. हा बापरे एवढी. हा. आता त्यामध्ये ही जी डील होती जी टोटल 2200 करोडची होती आणि 98 रुपीज पर स्क्वेअर फीटनी त्यांनी जागा कॅप्चर केलेली आहे. अरे बापरे. तर ह्या एरिया त्यांना अगोदरच माहित होता की डेव्हलपमेंट होणार आहे. आता रिच पीपल जे असतात त्यांचा एक ऑलरेडी कॉन्टॅक्ट असतो, त्यामुळे हा भाग त्यांनी ऑलरेडी कॅप्चर करून ठेवला. ओके. तर आपल्याला हा भाग जो अवेलेबल आहे त्याचा फायदा आपण उचलू. येस. हा वाला. आणि आता आपण आहोत ते खोपटा ब्रिज वरती. केवढं भला मोठा ब्रिज आहे. प्रथमेश सर आता आपण कुठे आलो? आता हे आपलं खोपरोली गाव आहे. ओके. उरण मधलंच. इथे आता हा पूर्ण जो पार्ट आहे ना हा पूर्ण मार्केटचा पार्ट आहे. ओके. ओके. इथे आता सध्याच्या घडीला आपलं हे गावचं जसं एक मार्केट असतं ना तसं हे मार्केट आहे असं. आणि आता आपलं पिरकोण किती लांब राहिला? इकडे बाजूलाच एक मिनिटं पण नाही लागत आपल्याला. अच्छा. ओके. तर आता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. बरोबर. सो फायनली आता आपण आलो ते आवरेमध्ये. आणि जसं तुम्हाला म्हटलं लोटस रिलेटिव्ह थ्रू तुम्हाला इथे 2 लाख रुपये गुंठ्यापासून जागा अवेलेबल आहे. पण याच्यामध्ये पण फरक आहे बघा. उरण तालुका जसं आता प्रथमेश सर म्हणत होते की 80% डेव्हलप झालेला आहे.
त्यामुळे उरण तालुक्यामध्ये जर तुम्हाला जागा हवी असेल तर ती तुम्हाला 4 लाख गुंठ्यापासून स्टार्ट होते, बरोबर ना? बरोबर. आणि एक 6 लाख गुंठ्यापर्यंत तुम्हाला मिळून जाते. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये जागा अवेलेबल आहे? आपल्याकडे आवरे आहे, हा पाले, सांगपाले, आपल्या हे सर्व प्राईम स्पॉट्स आहेत. हा आता हे प्राईम का आहेत, तर आपल्या इथे कोस्टल भाग येतो. हा कोस्टल म्हणजेच काय, तर आपल्या इकडे लागून सी आहे. हा ओके, आता इकडे जे एक सिटी डेव्हलप झालेली आहे हा. ती म्हणजे द्रोणागिरी. राईट. त्यांना आपला सी व्ह्यू भेटतो. हा तसाच हा पार्ट जो आवरे पालेचा भाग आहे हा तिथे सुद्धा तुम्हाला सी व्ह्यू भेटेल. राईट. ओके, तर त्यासाठी इकडे आपला थोडा प्राईमनेस येतो. ओके. जसा आपला कुलाबा झाला किंवा नवी मुंबईचा पाम बीच एरिया झाला, हा तो कसा एरिया डेव्हलप झालाय. हा ओके, त्यामुळे तिकडे रेट्स हाय आहेत. ओके. तर तसाच आपला हा वाला पार्ट आहे. ओके. ओके, तर इकडे सुद्धा तुम्हाला तशीच एक कोस्टल डेव्हलपमेंट बघायला भेटेल. सो बघा, आता जर तुम्हाला म्हटलं की आता उरण तालुक्यामध्ये ऑलरेडी अटल सेतू तर झाला, त्याच्याशिवाय नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे उल्वे म्हणा, द्रोणागिरी म्हणा, सो हा भाग ऑलरेडी डेव्हलपच झाला. त्याच्यात आता त्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या. आता एक 20% भाग उरलेला आहे. त्या आज ना उद्या काही वर्षांमध्येच इथे पण डेव्हलपमेंट येणार आहे. त्यामुळे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथे पण आता बघा कसं आहे की 4 लाख रुपये गुंठा, 6 लाख रुपये गुंठा हे प्रत्येकाला परवडणार नाहीये. आता बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे बजेट वाईज लिमिटेशन्स आहेत. हा. ओके, तर मग त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केलं आता पाहिजे? सर्व बजेटसाठी जे ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम्स वगैरे आहेत किंवा तशी प्रॉब्लेम्स फेस करतायत, तर आपल्याकडे पेनचा जो एरिया आहे, हा ओके, म्हणजे तिकडे पेन रायगड ग्रोथ सेंटर हा जे आपण बघतोय, ऐकतोय रिसेंट मध्ये खूप, आपल्याला देवेंद्र फडणवीस जे आहेत आपले, ओके. ते पेन रायगड ग्रोथ सेंटरवर खूप फोकस टाकतायत. Right. बरोबर, तर तिकडचा एरिया आपला एक फर्स्ट मुंबई 3.0 ची येणारी जी सिटी आहे हा. ती म्हणजे इनोव्हेशन सिटी. राईट. ओके, आता जसा आपला नैनाचा पार्ट होता, नैनामध्ये काय केलं की नैनाचा पार्ट मागून डेव्हलप करायला सुरुवात केली. राईट. कर्जत चौक सारखा येस येस येस, तिथून डेव्हलपमेंट चालू केली आणि मग पनवेल पर्यंत आली. बरोबर. सगळे हिरानंदानी वगैरे तिकडेच आहेत ना, तिकडेच चौकमध्येच आहेत. हा. ते सर्व आधी डेव्हलप झाले का, आता मग मागचा भाग डेव्हलप केला आपण पहिला. ओके, तर मग आपण पुढे डेव्हलपमेंट इझिली आणू शकतो. राईट. आणि जर पुढे डेव्हलपमेंट पहिली केली तर मागे डेव्हलपमेंट होणार नाही. राईट. तर त्यासाठी मागून पुढे आले. राईट. तशाच प्रकारे हा जो पार्ट आहे तो पेनचा, तिकडे पहिली सिटी जी इनोव्हेशन सिटी म्हणून तिकडे आपली गव्हर्नमेंटनी, देवेंद्रजींनी अनाऊन्स केली. ओके, तिथून म्हणजे मागून डेव्हलपमेंट अशाच प्रकारे एअरपोर्ट पर्यंत येणार. येणार. ओके. राईट. राईट. तर त्याची आपली इनोव्हेशन सिटी. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल, आता तुम्ही हे सारखं नाव ऐकत असाल, KSC टाउनशिप म्हणजे कर्नाळा, साई, चिरनेर. ओके, या टाउनशिप वरती फोकस, आणि त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेन रायगड ग्रोथ सेंटर वरती पण फोकस केलाय. तुम्ही बघत असाल मोठमोठे डेटा सेंटर्स तिकडे येत आहेत. AI शी रिलेटेड जे पण बिझनेसेस आहेत, ओके, बरोबर. IT रिलेटेड जे पण बिझनेसेस आहेत, तर त्यांचा फोकस तिकडे आहे. ओके, कारण तिथे जास्त ग्रीनरी आहे, बरोबर. जास्त वातावरण मस्त एकदम छान आहे. छान ओके, आहे. आणि त्याच्यामुळे आज पण म्हणजे ते प्रोजेक्ट आता अनाऊन्स झालेत. आता जसं तुम्हाला म्हटलं की आता उरण तालुक्यामधली जी डेव्हलपमेंट होती ती अनाऊन्स पण झाली आणि ती डेव्हलपमेंट आता झाली पण. येस, पण तिकडची अनाऊन्स झालेली आहे. त्यामुळे आता तिकडे आत्ता पण ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तिकडे जर आता जर कोणी जागा घ्यायचं म्हणतंय तर आपल्याला किती लाख रुपये गुंठ्यापासून जागा अवेलेबल होतील? आता तिकडे सर आपल्याकडे 2 लाखापासून ते 3 लाख रुपये पर गुंठ्याच्या हिशोबाने जागा अवेलेबल आहेत. येस येस. ओके, सो बघा, म्हणजे जर तुम्ही एक 5 गुंठे जागा घेताय तर एक 10 लाखामध्ये तुम्हाला जागा मिळून जाईल. 10 ते 15 येस, लाखामध्ये इझिली इझिली जागा मिळून जाईल. सो बघा, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की जर तुम्ही आज उरण तालुक्यामध्ये जागा घेताय तर तुम्हाला एक 4 ते 6 लाख रुपये गुंठ्यामध्ये जागा अवेलेबल होऊन जाईल. आणि त्याशिवाय जर पेन तालुक्यामध्ये जागा घेताय तर तुम्हाला एक 2 लाख रुपये गुंठ्यापासून जागेची प्राइस सुरू आहे. येस. पण त्याचबरोबर बघा, जागा तर घ्यायची आहे, पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डॉक्युमेंटेशन. आणि डॉक्युमेंटेशन नंतर आपण पैसे दिल्यानंतर आपल्या नावावरती जागा होणं, आपल्या नावावरती सातबारा होणं, तर त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. ओके, पण ते आपण, मला असं वाटतं, ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जे म्हणत होतो की पेडमध्ये तुम्हाला 2 लाख रुपये गुंठ्याने जागा आहे. तर ती जागा पण बघा किती सिनिक आहे. ही इथे आहे ती मस्तपैकी अशी पाताळगंगा नदी, आणि याच्या दोन्हीच बाजूला म्हणजे बघा इथे ही जी शेतजमीन दिसते तुम्हाला, ही तुम्हाला 2 लाख रुपये गुंठ्याने अवेलेबल होऊन जाईल. आणि या नदीच्या पलीकडे पण जमीन आहे, तर ती पण 2 लाख रुपये गुंठ्याने. बघा काय मस्त जागा आहे, चारी बाजूला मस्त डोंगर, आणि डेव्हलपमेंट येईल इथे पण. त्यावेळी तुम्हाला जमिनीचा चांगला रेट पण मिळून जाईल. पण अदरवाईज पण बघा ना, किती सुंदर जागा आहे. ओके, त्याचा मस्तपैकी रस्ता, आणि रस्त्याच्या पलीकडे बघा मस्तपैकी गाडी उडत आहेत. वाव, भारीच ना, वातावरणच भारी आहे. सो फायनल तुम्ही बघितलं की मुंबई 3 मधला आपला जो उरण तालुका आहे, तर त्याच्यामध्ये या 4 ते 6 लाख रुपये पर गुंठ्यामध्ये जी प्रॉपर्टी अवेलेबल आहे तर ती पण बघितला. त्याशिवाय आपण पेणमध्ये पण गेलो, तिकडे जी 2 लाख रुपये गुंठ्याने जी जागा अवेलेबल आहे तर ती पण तुम्ही बघितलात. आणि आता सरांबरोबर महत्त्वाचा मुद्दा,
सर आता जर समजा कोणाला ही जागा बघायची असेल किंवा जर बुक करायची असेल तर पहिल्यांदा आपलं ऑफिस आहे कुठे? हे आपलं ऑफिस बेलापूरमध्ये आहे. हा ओके, आपल्या एअरपोर्टच्या बाजूला आपलं ऑफिस आहे. स्टेशन पासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. ओके, बेलापूर स्टेशनलाच उतरायचं. उतरायचं आणि आपलं डायरेक्टली तुम्ही येऊ शकता. हा. वॉकिंग आलात तर एक 10 मिनिटं लागतात, रिक्षाने एक 5 मिनिटं लागतात. ओके, आणि ही सगळी साईट वगैरे त्यांना बघायची असतील तर आपल्याला डायरेक्टली फोन करा, आपण डायरेक्ट ऑफिस वरूनच साईट व्हिजिट प्रोव्हाइड करतो. हा डायरेक्टली तुम्हाला आपल्या ऑफिस पहिला मी प्रेझेंटेशन देईन, हा ऍक्च्युअल मध्ये काय डेव्हलपमेंट आहे, हा. कोण कोण इन्व्हेस्टर्स आहे, लोकेशन काय आहे, सर्व एक्सप्लेन करीन. हा. त्यानंतर आपण डायरेक्टली आपले साईट वर गाडी घेऊन जाऊ. ओके. आणि सर महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतो की बाबा समजा आता कोणीतरी 5 गुंठे जागा घेत आहे, कोणीतरी बरोबर. 10 गुंठे जागा घेत आहे, बरोबर. 2 लाख रुपये गुंठे लागेल तर 20 लाख रुपये द्यायचे आहे. हा. ओके, सो जर समजा आम्हाला जागा आवडली हा. तर मग सुरुवातीला किती पेमेंट करायचं, बाकीचं पेमेंट टप्प्याटप्प्याने असणार की कधी करायचं? बघा, बुकिंग अमाऊंट कशी आहे की आपली 10% आहे. हा ओके, पण आता तुमच्यासाठी तुम्ही आलात म्हणून मी खास तुम्हाला सांगितलं की 11,000 बुकिंग अमाऊंट. हा बरोबर, ती आपले सध्याला आहे. त्यानंतर आपलं डायरेक्टली खरेदी खत हा म्हणजे जे रजिस्ट्रेशन आहे हा. त्यावेळेस आपल्या ट्रस्ट साठी तुम्ही मला तेव्हा पे करा, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. ओके ओके, अच्छा. तर आपण हे अवेलेबल करून देतो. हम्म. पहिला जागा बघून घ्या, समजून घ्या प्रोजेक्ट काय आहे, हा. तुम्हाला काय डाऊट आहे ते मला विचारा, त्यानंतर प्रोसीड करा. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की मुंबई 3 मध्ये किती जोरात डेव्हलपमेंट चालू आहे ते. आणि आपल्या बरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचं विजन आहे, MMRDA आहे, ज्याच्या अंडर ही सगळी डेव्हलपमेंट होते. परत सर जर एकदा शेअर करायचं झालं तर ओव्हरऑल रायगड आणि पेण मध्ये जे ग्रोथ सेंटर येत आहे त्याच्यामध्ये अशा कोणकोणत्या कंपनीज येत आहेत? कंपनीज सर अशा बऱ्याच आहेत. हा. अनवा ग्रुप आहे, हा. NSR ग्रुप आहे, हा. ओके, ट्रिबेका ग्रुप आहे. ओके, आता हे सर्व ग्रुप वगैरे जे आहेत किंवा हा. आपलं रिलायन्स झालं, अडानी झालं, ब्रुकफिल्ड झालं, फेडेक्स पण होतं ना? फेडेक्स सुद्धा आहे. हा. ओके, तर मल्टिपल असे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, ॲसेट मॅनेजमेंट फर्म्स आहेत ज्या इकडे इन्व्हेस्टमेंट करतायत. प्रत्येक कंपनीचा एक वेगळा रोल आहे यामध्ये. ओके, ते मी तुम्हाला बेसिक मध्ये आता सांगतोय. आपल्या ऑफिसमध्ये डिटेलमध्ये सांगेन मी तुम्हाला एक्झॅक्टली कोणती कंपनी काय काय काम करते. ओके, तर अशा इकडे इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आलेले आहे. ओके ओके, सो बघा, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं विजन आहे की आपल्या महाराष्ट्राची 1 ट्रिलियन इकॉनॉमी 2030 पर्यंत बनवायची. महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ना ती अराउंड 550 मिलियन आहे. आपल्याला ऑलमोस्ट डबल करायची आहे, 1 ट्रिलियन. त्याच्यामध्ये जे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन असणार आहे तर ते या MMR रिजनचं असणार आहे. आणि त्या MMR रिजन मध्ये पण मुंबई 3चं असणार आहे. कारण याच्यामध्येच मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ऑलरेडी रेडी आहे. ओके, म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट म्हणा किंवा अटल सेतू म्हणा किंवा आपला विरार अलिबाग कॉरिडॉर म्हणा. ओके, जो मुंबई गोवा हायवे पण इथूनच जातो. नंतर कोस्टल रोड येतोय, नंतर मेट्रो येते. बरोबर. ओके, सो प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे, डेव्हलप होत आहे. हार्डली मॅटर ऑफ 4 to 5 years. ज्याच्या प्रकारे उरण तालुका ऑलमोस्ट 80% डेव्हलप झाला, तसंच आता वेळ आली आहे की पेण तालुका डेव्हलप व्हायची. आणि ही जी डेव्हलपमेंट आहे ती एक 4 ते 5 वर्षामध्येच होणार आहे. सो त्या अनुषंगाने जर तुम्ही आज त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलात तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतील आणि बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतील त्याच्यामध्ये. सो बघा, फोन करा, इथे या, प्रथमेश सरांना एकदा भेटा, सगळी आयडिया घ्या. खूप पॉकेट फ्रेंडली असं मी म्हणेन की बजेट ऑपॉर्च्युनिटी आहे. 2 लाख रुपये गुंठा म्हणजे आज एक 8 ते 10 लाख रुपये किंवा एक 5 लाख रुपये तर मला असं वाटतं एक इन्व्हेस्ट करणं सहज सोपं शक्य आहे. ओके, सो त्या अनुषंगाने तुम्ही ते येऊ शकता, प्रोजेक्ट समजून घ्या, साईट व्हिजिट करा. आणि इथे आल्यानंतर जसं तुम्हाला प्रथमेश सर म्हणाले की फक्त 11,000 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत बुकिंग आणि बाकीचे पैसे तर ऍग्रीमेंट झाल्यानंतर द्यायचे आहेत. म्हणजे काही डोक्याला त्रास नाही तुमच्या. ओके, आणि 7/12 नावावरती करून देणं, येस, सगळी कामं आपण सर्व डॉक्युमेंटेशन मध्ये सर्व लिगॅलिटी फॉलो करतो. टायटल क्लिअर रिपोर्ट, सर्च रिपोर्ट सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. 7/12 प्रोव्हाइड केला जाईल. सेलरचा 7/12 कुठला आहे, काय आहे, सर्व डॉक्युमेंट शोकेस करूनच मी तुमच्यासोबत व्यवहार करणार. ओके, सो आपल्या लोटस रिअलिटीचा जो ऍड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतोय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. तर त्यांना कॉल करा, बेलापूर स्टेशनच्या जवळच आहे. तर त्याच्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. थँक्यू.